लक्ष्मण हाकेचा जवळचा कार्यकर्ता पवन करवर याला बीडच्या माजलगावच्या पुढं मारहाण झाली आणि मारहाणीमध्ये हॉस्पिटलला ज्यावेळेस पवन करवरला नेलं त्यावेळेस त्याने तिथं काय सांगितलं की मराठा समाजाच्या लोकांनी मारलेला आहे। मात्र मराठा समाजाच्या लोकांनी मारलेला आहे, नेमकं कशामुळे मारलेलं आहे, का त्यांनीच मारले का आणि कोणी मारले नेमकं याचं कारण काय आहे, हे खरं कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, सुरुवातीला जर आपण पाहिलं तर मराठा समाज हा कोणाच्याही पाठीवर कधीच वार करत नाही। मराठा समाज कधीही छातीच्या अंतराने किंवा छातीवर वार झेलला जातो अशा प्रकारचं म्हणता येईल। त्यामुळे पवन करवरवर झालेल्या हल्ल्याचा जर निषेधच आहे, पवन करवरवर हल्ला करायलाच नाही पाहिजे होता आपलं असं म्हणणं आहे। मात्र त्याच्यावर हल्ला का झाला याचं मूळ कारण त्याच्यामध्येच आहे। कारण लक्ष्मण हाके बद्दल किंवा लक्ष्मण हाके सोबत राहून पवन करवरनं कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे मराठ्यांच्या विरोधामध्ये मराठ्यांच्या रजिस्ट्रारला बोलला असो, हे सगळं पाहिले आणि कशा प्रकारे हे बोललेत हे सगळं सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे। मात्र पवन करवरवर हल्ला का झाला हा मुख्य प्रश्न आहे, हा मुख्य आपला व्हिडिओचा विषय आहे। तर पवन करवर जालन्यामध्ये जे काही धनगर समाज बांधवांचं उपोषण आहे किंवा आंदोलन आहे, त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी किंवा त्या आंदोलनामध्ये जाण्यासाठी निघाला होता। मात्र पवन करवरला संध्याकाळी जाताना भूक लागली। भूक लागल्यानंतर त्यांनी एक हॉटेल पाहिलं। आता हॉटेल पाहिलं म्हटल्यानंतर सावरगावच्या आसपास माजलगावच्या पुढे तिथं जगताप यांचं हॉटेल होतं आणि ते हॉटेलमध्ये तिथल्याच आमदाराचा, गेवराईच्या आमदाराचा विजयसिंह पंडित यांचा फोटो लावलेला होता। आता पवन करवर आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जवळ एक आणि लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या मध्ये आपण पाठीमागे पाहिलं होतं नेमकं काय घडलं होतं, त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा संघर्ष वाढला होता आणि तो संघर्ष आपण पाहिला होता। आणि हा पवन करवर तो फोटो पाहून त्याच्यासोबत जे काही कार्यकर्ते होते, त्याच्यासोबत जे काही सहकारी मित्र होते त्या पवन करवरचे, त्याच्यासोबत घेऊन उठला आणि हॉटेलच्या बाहेर आला। हॉटेलच्या मालकासोबत काय त्याचं जे झालं असेल, भांडण असेल किंवा बोलणं असो, काय जे झालं असेल ते झालं असेल। आणि हे सगळं झाल्यानंतर पवन करवर बाहेर निघाला आणि हे सगळं जे झालं मग त्या ठिकाणी त्यांचे नंतर कार्यकर्ते आले, कोण आले, काय झालं हे माहिती नाही। मात्र त्यांना त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि हल्ला त्याच्यावर करण्यात आला। आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर हे त्याला दवाखान्यात नेणारे मराठेच होते किंवा अशा प्रकारच्या भ्याड हल्ले जे म्हणतो आपण ते मराठे कधीच करत नाहीत। कारण आपण जर पाहिलं तर खरं कारण जर आहे तर हा काही दिवसापासून पवन करवर काही दिवसांपासून आपल्या इंस्टाग्रामच्या रील मध्ये आपल्या व्हिडिओ मध्ये सांगत असतो किंवा मराठ्यांच्या विरोधात बोलत असतो, मराठ्यांच्या रील स्टारला शिव्या देतो किंवा जे काही मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सपोर्ट करतात किंवा मनोज जरांगे पाटलावर कशा प्रकारची भाषा करतो, तरी सुद्धा मराठा समाजानं कुठेही या माणसाला कधीही धक्का दिला नव्हता किंवा धक्का लावला नव्हता। मात्र हा माणूस काय सांगतोय की मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी किंवा मनोज जरांगेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं आणि म्हणूनच मला मारण्यात आलं। म्हणजे मराठा समाजाने हे सगळं काही घडून आणलं फक्त एका कार्यकर्त्याला मारण्यासाठी। तर लक्ष्मण हाके एवढे मोठे नेते आहेत, त्यांना कधी कुठं धक्का बसला नाही मराठा समाजाकडून। छगन भुजबळ कुठं गेले आणि हा कोण सामान्य कार्यकर्ता याचा अजून काहीच नाही। अशा कार्यकर्त्याला मराठा समाज कधी मनावर घेणार आहे का? मराठा समाज कशी अशा कार्यकर्त्याला मारहाण करेल का? ह्याच्या विरोधात कधी जाईल का आणि त्याला फुकट फेमस करेल का? असा सुद्धा प्रश्न आहे। त्याच्यामुळे लक्ष्मण हाके असेल किंवा नवनाथ वाघमारे असतील किंवा ते छगन भुजबळ असतील, यांना कधीही धक्का लागलेला नाही। तर हा अजून तर कुठेही नाही आहे, फक्त याची लक्ष्मण हाकेच्या जीवावर उड्या मारणं चालू दिसत आहे। मात्र हे सगळं चुकीचं आहे। आपल्याला म्हणायचं नाही त्याच्यावर हल्ला झाला म्हणजे काय चांगलीच गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे। मात्र त्याचे जे काही भाषा आहे, त्याची गुंड प्रवृत्तीची भाषा आहे, बोलण्याची भाषा आहे, ती भाषा कुठेतरी चुकीची असल्यामुळे त्याच्यावर हा हल्ला होऊ शकतो किंवा झाला असू शकतो असं सुद्धा म्हणता येईल। आणि विजयसिंह पंडित यांचा जो काही फोटो आहे तो फोटो राहू द्यायचा, त्याला काय बिघडत आहे, त्याचं जेवण करायचं आणि बाहेर निघायचं। अशा प्रकारचं जर काम केलं असतं तर कदाचित त्या हॉटेल मालकासोबत भांडण झाली नसती किंवा कोणासोबतही तसं काही वाद झाला नसता आणि त्याच्यावर जो काही हल्ला झालेला आहे तो हल्ला कदाचित झाला नसता। कारण अशा प्रकारचे हल्ले फक्त बोलण्याने वाढतात आणि कशा प्रकारे एखादा माणूस जर एखाद्या माणसाला टार्गेट करत असेल आणि एखाद्या समाजाच्या विरोधात जर टार्गेट करत असेल तर समाज हा चिघळणारच आहे, समाज हा वाद निर्माण होणारच आहे। म्हणून अशा प्रकारची गोष्ट घडलेली आहे आणि याचं खरं कारण जर म्हणायचं गेलं तर अशा प्रकारचाच वाद आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आता या पवन करवरच्या प्रकरणावर, पवन करवरच्या मारहाणीवर? कमेंट मध्ये नक्की कळवा। भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।